नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 120 ते 130 जागांवर मविया सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा करणार अशी माहिती सूत्रांमार्फत कळते। महाविकास आघाडीत 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती। विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपाची चर्चा पूर्ण। 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची माहिती। महाविकास आघाडीमध्ये तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। 2019 मध्ये जो पक्ष ज्या जागा जिंकला त्या जागा त्याच पक्षाला देण्याचा प्रयत्न। जिंकलेल्या जागांमध्ये 10 ते 20% बदल केला जाणार। पहिल्या बैठकीत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जागांवर चर्चा झाली। तिढा असलेल्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद जास्त हे जाणून घेतलं जाणार। बैठक झाली। बैठकीत सर्व मोठे नेते उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठका होत आहेत। पण एक असेसमेंट म्हणून पाहिलं गेलं तर ह्याच्यानंतरच्या ज्या राऊंड्स सुरू होतील त्याच्यात काहीतरी सीटांबद्दल चर्चा। 80% असं म्हणते, जवळपास 70-80% जागांवर चर्चा झाली। हां, असं म्हणते। तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया। पक्ष कोण, उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला। काही जागा या एक्सचेंज केल्या जातील, काही होईल ना, नेचुरल एक्सचेंज है। जिन सीटों पर तीनों ही पार्टियों का दावा है, क्या उसके लिए कोई एजेंसी नियुक्त की जाएगी जो उस पर हल निकालेगी? ऐसी ऊपरूनी चर्चा हुई, कल उसके बारे में निर्णय होगा कि जहाँ पे तीनों पार्टियां क्लेम कर रही है, ऐसी जगह कॉमन एजेंसी द्वारा सर्वे करके उसमें रेटिंग पता हो सकता है क्या, इसके लिए हम कोशिश करेंगे।